येस, चला गुड इव्हनिंग. आवाज येतोय सगळ्यांना? सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला. समाज सुधारक. तर पुढचा भाग आपण बघणार आहोत समाज सुधारकांचा. तर स्टार्ट करूयात. येस, डाऊट कीर्ती, काय डाऊट आहे विचारा, तोपर्यंत मी पुढे स्क्रीन शेअर करतो. तुमचा जो डाऊट असेल तो त्या ठिकाणी विचारा. आता मी तुम्हाला येस येस चालेल चालेल चालेल, नो इश्यू नो इश्यू. चला, आता सामाजिक चळवळींकडे थोडस आपल्याला लक्ष वळवायचंय. त्यामधलं एक आहे, दोन प्रकारच्या चळवळी ज्या होत्या, दोन प्रकारच्या चळवळी सामाजिक चळवळीच्या संदर्भात होत्या. एक होत्या त्या म्हणजे भारतीय संस्कृतीचं मूल्य जाणणाऱ्या. आता हा शब्द किती लोकांना कळला हे सांगा. भारतीय संस्कृतीचं मूल्य जाणणाऱ्या चळवळी असं मी इथे म्हटलेलं आहे. तर याचा अर्थ काय होतो? दोन तुम्हाला दिसत आहेत. एक होतं भारतीय संस्कृतीचं मूल्य आणि दुसरं पाश्चात्य संस्कृती. तर त्याचा अर्थ किती लोकांना कळला हे सांगा. भारतीय संस्कृतीचं मूल्य असं एक म्हटलेलं आहे आणि दुसरं म्हटलंय पाश्चात्य संस्कृती. याचा अर्थ काय होतो सांगा. एक 2 मिनिटं. येस, याचा अर्थ काय होईल? येस, पटापट उत्तर द्या. काय अर्थ होईल अशा पद्धतीचा मी प्रश्न विचारलेला आहे. भारतीय संस्कृतीचं मूल्य म्हणजे आता आतापर्यंत आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की पाश्चिमात्य विचारसरणीचा प्रभाव, पाश्चिमात्य विचारसरणीचा जो आहे तो प्रभाव पडलेला होता भारतीयांवर आणि त्याच्यातून त्यांना हिंदू धर्मातल्या ज्या रूढी प्रथा परंपरा आहेत त्या चुकीच्या वाटायला लागल्या होत्या. 2 मिनिटं, 2 मिनिटं, मी परत हे करतो स्क्रीन शेअर. 2 मिनिटं द्या फक्त मला. तर मी तुम्हाला जसं म्हटलं की त्यामध्ये दोन प्रकारच्या चळवळी होत्या. एक म्हणजे पाश्चिमात्य विचारसरणीचा प्रभाव असलेल्या. ओके, हा पहिला पार्ट आला. येस, 2 मिनिटं फक्त.
येस, आता स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस, दिसते स्क्रीन ना? चला, तर मी तुम्हाला सांगत होतो की समाज सुधारकांच्या संदर्भात मी गोष्ट तुम्हाला सांगत होतो आणि तिथून मी सुरुवात केलेलं सामाजिक सुधारणा चळवळी त्या संदर्भात तुमच्याशी मी बोलत होतो. तर आता इथे बघा, अत्यंत महत्वाची गोष्ट ही आहे की त्याच्यात तुम्हाला म्हणालो होतो मी की चळवळींचे दोन प्रकार तुम्हाला सांगितले. एक म्हणजे भारतीय संस्कृतीचं मूल्य. म्हणजे काय? तर काही संस्था अशा होत्या, उदाहरणार्थ आर्य समाज, त्याच्यानंतर रामकृष्ण समाज, या संस्था अशा होत्या की ज्यांना असं वाटत होतं की भारतीय समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा आहेत त्यांचा आपल्याला सामना करता येईल, पण त्याच्यामध्ये भारतीय मूल्यांचा वापर करू, भारतीय संस्कृतीचाच वापर करू. त्यासाठी आपल्याला पाश्चात्य जी काही मूल्य आहेत, पाश्चात्य संस्कृती आहे, त्यांचा वापर करण्याची गरज नाही. तर त्यामध्ये आर्य होतं आणि रामकृष्ण होतं. आणि काही ज्या होत्या त्यांचं म्हणणं होतं की आपण पाश्चात्य संस्कृतीचा उपयोग करूयात. त्यामध्ये ब्राह्मो समाजाचं एक नाव घ्यावं लागेल, मग आहे सिंग सभा, आणि मग आहे प्रार्थना समाज. त्याचबरोबर मुसलमान समाजामध्ये अलीगड चळवळ होती. तर या ज्या चळवळी होत्या, ब्राह्मो, सिंग, प्रार्थना, अलीगड, यांचं म्हणणं होतं की जे काही पाश्चात्य शिक्षण ब्रिटिशांनी आपल्याला पुरवलेलं आहे, त्या पाश्चात्य शिक्षणाचा उपयोग करूयात आणि आपण सामाजिक सुधारणा घडवून आणूयात. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आर्य समाजाच्या संदर्भात महत्वाची गोष्ट, स्थापना झाली 10 एप्रिल 1875 रोजी मुंबईला स्वामी दयानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली आर्य समाज निर्माण झाला होता. स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव होतं मूलशंकर आणि त्यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिलेला होता. सत्यार्थ प्रकाश. आणि त्यांची घोषणा होती वेदांकडे चला. त्यांचं म्हणणं होतं की वेद याला आपण प्रामाण्य मानलं, वेदाला प्रमुख गोष्ट मानली, की वेदामध्ये या सगळ्या ज्या रूढी, प्रथा, परंपरा आहेत त्यांना काही स्थान नाही, त्यामुळे वेदांचा उपयोग करून आपण समाज सुधारणा करूयात, असं यांचं म्हणणं होतं. तर त्यांचं सगळ्यात महत्वाचं जे काम होतं धर्मांतराला विरोध. तर त्यावेळेला आपण बघितलं एका लेक्चरमध्ये की ख्रिश्चन धर्मामध्ये अनेक लोक धर्मांतरित होत होते. धर्मांतराला त्यांनी विरोध केला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मूर्तीपूजेला सुद्धा त्यांचा विरोध होता. तर धर्मांतर विरोध, मूर्तीपूजेला विरोध ही प्रमुख गोष्ट आर्य समाजाची होती. आणि त्यांनी गुरुकुल, गुरु शिष्य परंपरा पूर्वीच्या काळी होती, त्यावर आधारित गुरुकुल शाळा काढण्यावर भर दिला. आणि लाला लजपत राय, स्वामी श्रद्धानंद, हंसराज हे या समाजाचे प्रमुख कार्यकर्ते आणि नेते होते. तर आर्य समाजाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर भारतीय संस्कृतीचं मूल्य जाणणारा हा समाज होता. भारतीय संस्कृतीचं मूल्य जाणणारा हा समाज होता. क्लिअर आहे? स्वामी दयानंद सरस्वती. आता आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वतींचं निधन झालं त्यानंतर आर्य समाज दोन भागात विभागला गेला. आता एका शाखेने मांसाहार आणि आधुनिक पाश्चात्य शिक्षण याचा पुरस्कार केला. जे पाश्चात्य शिक्षण आपण घेऊया असं एका गटाचं म्हणणं होतं, तर दुसऱ्या गटाचं म्हणणं होतं की आपण मांसाहार आणि पाश्चात्य शिक्षण हे दोन्ही घ्यायला नको. म्हणून मग त्याच्यात दोन गट पडले. एक महाविद्यालय गट आणि जो दुसरा गट आहे तो होता गुरुकुल गट. आज जे तुम्हाला डीएव्ही शाळा दिसतात, दयानंद अँग्लो वैदिक स्कूल, हे या आर्य समाजाच्या महाविद्यालय गटाचे आहेत. महाविद्यालयीन शाखेचे प्रमुख होते स्वामी हंसराज. त्यांनी दयानंद अँग्लो वैदिक शिक्षण संस्था स्थापन केली. दयानंद सरस्वती यांच्या नावाने दयानंद अँग्लो वैदिक, आणि दयानंद शाळा ज्या काही दिसतात त्या दयानंद अँग्लो वैदिक शिक्षण संस्थेच्या आहेत. स्वामी हंसराज हे त्याचे प्रमुख होते. आर्य समाजाचे दोन गट पडले. एक मिनिट हा, एकच मिनिट.
महाविद्यालयीन शाखेचे प्रमुख तुम्हाला मी सांगितलं ते होते स्वामी हंसराज. आणि दयानंद सरस्वतींचे जे दुसरे लोक होते त्यांचं नाव होतं गुरुकुल शाखेचे प्रमुख, ते होते स्वामी श्रद्धानंद. तर स्वामी श्रद्धानंद गुरुकुल शाखेचे प्रमुख आणि स्वामी हंसराज दयानंद अँग्लो वैदिक शाळांचे प्रमुख. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का? एकदा प्लीज मला सांगा. तर आपल्याला दोन्ही गट महत्वाचे आहेत, महाविद्यालय आणि गुरुकुल गट हा पहिला पार्ट, आणि दुसरा जो पार्ट तुम्हाला सांगितला की स्थापना कोणी केली. तर आता उद्या तुम्हाला प्रश्न आला की भारतीय संस्कृतीचं मूल्य जाणणारी चळवळ ही आर्य समाज होती का? तर होती. आता इथे महत्वाची गोष्ट आहे दुसरी, रामकृष्ण मिशन मी तुम्हाला सांगणार आहे. रामकृष्ण मिशन, पण त्याआधी रामकृष्ण परमहंस समजून घ्यावे लागतील. रामकृष्ण परमहंस यांचं मूळ नाव होतं गदाधर. 1836 रोजी त्यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये कामारपुकुर या खेड्यात झाला. कुठे झाला? कामारपुकुर या खेड्यामध्ये रामकृष्ण परमहंस, आता नवीन समाज सुधारक बघतोय आपण, रामकृष्ण परमहंस जे स्वामी विवेकानंदजी यांचे गुरु होते. तर स्वामी विवेकानंदजी पण येणारच आहेत, पण त्याच्या आधी या गोष्टी तुम्हाला मी सांगतोय. ओके, येस येस. तर बघा, रामकृष्ण परमहंस यांचं मूळ नाव काय होतं? तर होतं ते गदाधर. काय नाव होतं? गदाधर. तर कालीमातेची ते बेसिकली ते कोण होते हा सगळ्यात महत्वाचा भाग. ते दक्षिणेश्वर मंदिर म्हणजेच कालीमाता मंदिर कलकत्त्याला, या ठिकाणी ते पुजारी होते, कालीमातेचे पुजारी होते. पण पुजारी होण्याच्या पूर्वी एक धार्मिक विधी त्यांनी करून घेतला केनाराम भट्टाचार्य यांच्याकडून. त्यामुळे उद्या आपल्याला प्रश्न आला रामकृष्ण परमहंस यांनी कुणाकडून विधी करून घेतला, त्याचं उत्तर येईल केनाराम भट्टाचार्य. रामकृष्ण परमहंस कोणाचे गुरु? विवेकानंदजी यांचे गुरु. आणि रामकृष्ण परमहंस यांचं आध्यात्मिक विशेष असं एक वलय होतं आणि त्याने अनेक लोक प्रभावित होते. त्यामध्ये दयानंद सरस्वती, बंकिमचंद्र चॅटर्जी, ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन अशा व्यक्ती प्रभावित झालेल्या. आणि त्यांचे दोन प्रकारचे शिष्य होते. गृहस्थाश्रमी शिष्य म्हणजे काय? संसारिक संसार आहे असे शिष्य. आणि 10-12 तरुण संन्यासी होते, त्यामध्ये एक होते विवेकानंदजी. या शिष्यांची नावं दिली आहेत गृहस्थाश्रमी: बलराम बासू, रामचंद्र दत्त, महेंद्रनाथ गुप्त. लक्षात ठेवता आलं तर ठेवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट रामकृष्ण परमहंस यांच्या बाबतीत जी आहे ती म्हणजे स्वामी विवेकानंदजी त्यांचे संन्यासी शिष्य. तर रामकृष्ण परमहंस मूळ नाव काय? 3 गोष्टी जर पटापट तुम्हाला समराईज करता आल्या. गदाधर, कुठे पुजारी होते? दक्षिणेश्वर मंदिर, कालीमातेचे पुजारी. त्यांचे कोणाकडून त्यांनी दीक्षा घेतली? ती घेतली केनाराम भट्टाचार्य यांच्याकडून. आणि रामकृष्ण परमहंस यांचे जे शिष्य होते त्यांना अंतरंग शिष्य म्हटलं जात होतं. 10-12 होते, त्यापैकी एक म्हणजे विवेकानंद जी, यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? आणि आता महत्वाचे आपले येथील स्वामी विवेकानंदजी. आता तुम्ही म्हणाल मध्येच हे कुठून आले? तर याचं कारण रामकृष्ण मिशनवर मी येणार आहे. जे रामकृष्ण मिशन आहे हे रामकृष्ण मिशन सुद्धा भारतीय मूल्य जाणणारी ही चळवळ होती. तर स्वामी विवेकानंदजी यांचं मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त. जन्म झाला कलकत्ता 1863 ला. आणि इथे ही महत्वाची गोष्ट आहे, ते ब्राह्मोचे कार्यकर्ते होते. ब्राह्मोचे कार्यकर्ते होते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यांच्यावर कोणाकोणाचा प्रभाव होता? तर ह्यूम, स्पेन्सर, डार्विन अशा पाश्चिमात्य विचारवंतांचा प्रभाव होता. आणि ते 20व्या वर्षी रामकृष्ण परमहंस यांच्या सानिध्यात आले. आणि 1893 ला शिकागोला सर्वधर्म परिषद भरलेली, त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदजी हजर होते. आणि अमेरिकेमध्ये त्यांनी हिंदू धर्मावर व्याख्यानं दिली आणि अमेरिकेत त्यांनी वेदांत समाज स्थापन केला. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. वेदांत समाज याची स्थापना जी आहे स्वामी विवेकानंदजी यांनी केलेली होती अमेरिकेमध्ये. म्हणजे पाश्चिमात्य विचारसरणी त्यांनी नाकारली, पण हिंदू विचारसरणीचा प्रसार कुठेतरी स्वामी विवेकानंदजी करत होते.
तर वेदांत समाज सगळ्यांना कळलाय इथपर्यंत. आता मी रामकृष्ण मठ कडे येतो आणि रामकृष्ण मिशन कडे येईन. रामकृष्ण परमहंस यांनी 1886 मध्ये समाधी घेतली. निधन झालं असं आपण म्हणत नाही, जिवंतपणी समाधी घेतात ना आध्यात्मिक लोक. तर त्यांच्या आध्यात्मिक विचाराचा प्रसार करण्यासाठी रामकृष्ण मठ ही संस्था स्वामी विवेकानंदजी यांनी सुरू केली. रामकृष्ण मठ कुणी सुरू केली? विवेकानंदजी, 1886. आणि रामकृष्ण मठचा पहिला मठ कलकत्त्याला स्थापन झाला, बारनगर. पुढे हा मठ बेल्लूरला स्थलांतरित झाला आणि बेल्लूर मठ पुढे रामकृष्ण मिशनचं प्रमुख केंद्र बनलं. आता मग इथे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, एक म्हणजे मिशन आणि एक म्हणजे मठ. पण दोघांचं जर आपण एकंदरीत काम बघितलं ते आपण बघूयात. पण मठ अध्यात्मच्या संदर्भात होतं. अध्यात्म. पण भारतीय संस्कृतीचा प्रसार हे रामकृष्ण मठचं महत्वाचं योगदान होतं. आता झालं असं बघा, पहिला मठ कुठे स्थापन झाला हे सगळ्यात महत्वाचं, कलकत्ता. कलकत्त्याला कुठे? बारनगर. आणि पुढे बेल्लूर मठ झाला. हा बेल्लूर मठ रामकृष्ण मिशनचं प्रमुख केंद्र बनलं. रामकृष्ण मिशन म्हणतोय मी, मठ पहिले आलं. आता झालं असं की 1897 मध्ये विवेकानंदजी यांनी रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी रामकृष्ण मिशन संस्था स्थापन केली. आता मिशनचं काम काय होतं? तर दुर्बल घटकाची सेवा. सोप्या भाषेत आध्यात्मिक मठ आणि सेवा करायची आहे, तर त्यासाठी रामकृष्ण मिशन. तर सामाजिक आणि धार्मिक कार्याचं प्रशिक्षण दिलं त्या युवकांना. या संस्थेने प्लेग, कॉलरा या काळात तसंच दुष्काळ पीडितांना मदत केली. आता मठ काय करत होतं? तर धार्मिक आणि आध्यात्मिक, आणि मिशन करत होतं सामाजिक, जसं दवाखानं, वाचनालय. आलं लक्षात तुम्हाला? रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन दोन वेगळ्या संस्था आहेत. पहिलं आलं मठ 1886 मध्ये आणि मिशन आलं 1897 मध्ये. क्लिअर आहे का इथपर्यंत सगळ्यांना? येस. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तन्नो हंस प्रचोदयात, हे रामकृष्ण मिशनचं बोधवाक्य होतं, विवेकानंदजी यांनी सांगितलेलं होतं. तर रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन भारतीय संस्कृतीचा प्रसार करत होते. आता इथे एक नाव तुम्हाला मी सांगतोय. त्यांचं नाव ऐकलंय? येस, मला दिसत नाही आणि मोबाईलला, म्हणून मी थोडस हे लावलेलं आहे इथे या ठिकाणी. येस. तर मार्गारेट एलिझाबेथ नोबेल हे भगिनी निवेदिता यांचं मूळ नाव होतं. आणि त्या ज्या आहेत त्यांची 1895 मध्ये विवेकानंदजी यांच्याशी भेट झाली आणि त्याच्यातून त्यांचे विचार, एकदम आध्यात्मिक विचार हे झाले. आणि त्यांनी जे आहे त्या कलकत्त्याला आल्या आणि या ठिकाणी शारदा माता, शारदा माता म्हणजे रामकृष्ण परमहंसांची पत्नी, यांची त्यांनी भेट घेतली, शारदा मातांची भेट घेतली. आणि मग त्यांनी बोसपारा लेन या ठिकाणी कलकत्त्याला त्या वास्तव करू लागल्या. बोसपारा लेन या ठिकाणी ज्या आहेत त्या वास्तव्य करू लागल्या होत्या. एक मिनिट, मला तुम्हाला दिसतंय का स्क्रीन?
पण मला मोबाईलला दिसत नाहीये. दिसतंय ना? चला ठीक आहे. मला मोबाईलला दिसत नाहीये म्हणून मी हे करतो. हा, तर भगिनी निवेदिता बोसपारा लेन या ठिकाणी जे आहेत त्या वास्तव करू लागल्या आणि मग जे आहे त्यांनी आपलं योगदान दिलं होतं या सगळ्या चळवळीमध्ये. तर 1898 ला त्या भारतामध्ये आल्या. बोसपारा लेनला त्या वास्तव्य करू लागल्या आणि मग 25 मार्च 1898 रोजी त्यांचं नामांतर त्यांनी दीक्षा घेतली आणि त्यांचं नाव झालं भगिनी निवेदिता. तर या सुद्धा या रामकृष्ण मठाच्या कार्यकर्त्या होत्या आणि त्यांचं अजून एक योगदान आहे. नोव्हेंबर 1818 मध्ये त्यांनी बाग बाजार या ठिकाणी मुलींची शाळा काढली. हे नाव आपल्याला महत्वाचं आहे कारण विवेकानंदजी यांच्या त्या शिष्या होत्या. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? तर हे लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. मला अजून परत पुढे जायचं आहे आणि स्क्रीन थोडीशी पुसावी लागणार आहे. मला वेगळ्या स्क्रीन ऑन केली आहे. हे झाल्यावर सांगा मला. काय 1818? 1818 नाही, 1898 आहे ते. चुकून 1818 ते झालंय. एकाचं हे करताना 1898 नोव्हेंबर 1898 आहे ते. मार्चला त्या आल्या. 1898 एक असा लिहिताना झाला. नोव्हेंबर 1898 बाग बाजार कलकत्ता बालिका विद्यालय स्थापन केलं. त्या सुद्धा रामकृष्ण मिशनच्या काय म्हणतात कार्यकर्त्या होत्या. चला पुढे जायचं. चला आता पुण्यामध्ये पण रामकृष्ण मठ आहे. तर 1892 मध्ये विवेकानंदजी पुण्यामध्ये आले होते आणि त्यांनी लोकमान्य टिळकांची चर्चा सुद्धा केली होती 1892 मध्ये. आणि मग 25 जानेवारी 1927 रोजी स्वामी विवेकानंद सोसायटी स्थापन झाली होती. त्याचे अध्यक्ष होते गुरुदेव रानडे. महादेव गोविंद रानडे नाही येते, हे गुरुदेव रानडे आहेत. कारण 27 पर्यंत ते नव्हते. तर महादेव गोविंद रानडे हे या विवेकानंद सोसायटीचे अध्यक्ष होते आणि सरदार मुदलियार हे उपाध्यक्ष होते. तर अशा पद्धतीने पुण्यामध्ये 25 जानेवारी 1927 रोजी स्वामी विवेकानंद सोसायटी स्थापन झाली आणि पुढे जाऊन तो रामकृष्ण मठ झालेला होता. आता एक महत्वाचा प्रश्न तुमच्या पुढे येतोय जस्टिस पार्टीच्या संदर्भात. तर हे थोडंसं जस्टिस पार्टी बघून आपण पुढे जाणार आहोत. तर जस्टिस पार्टी दक्षिणेतील मद्रास प्रांतात उदयास आली आणि रामास्वामी नायकेर हे त्या पक्षाचे अध्यक्ष होते. पर्याय आहेत फक्त अ, फक्त ब, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. तर आता जस्टिस पार्टीच्या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी. बेसिकली जस्टिस पार्टी स्थापन झाली 1917 साली. तिची 3 उद्दिष्ट होती. एक हिंदीला विरोध, दुसरं सामाजिक समता आणि तिसरं ब्राह्मण वर्चस्वाला विरोध. ब्राह्मण वर्चस्व विरोध, सामाजिक समता आणि हिंदीला विरोध ही 3 उद्दिष्ट कोणाची होती? जस्टिस पार्टीची होती. 3 उद्दिष्ट होती. आता तुम्हाला सांगतो मी. सगळ्यात पहिल्यांदा तिथे रामास्वामी नायकेर हे नाव आलं होतं. तर रामास्वामी नायकेर यांचा जन्म झाला 1879 मध्ये, 1879 मध्ये एरोडे तमिळनाडू मध्ये. त्यांना पेरियार या नावाने ओळखलं जायचं. त्यामुळे रामास्वामी नायकेर यांचं जे टोपण नाव आहे ते होतं पेरियार. त्यांनी जातीभेद अस्पृश्यता प्रथेविरुद्ध लहानपणापासून आवाज उठवला होता आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे तुम्हाला आठवत असतील तर केरळमधल्या वायकोम सत्याग्रहात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे सहभागी झालेले. मंदिर प्रवेश सत्याग्रह होता.
तर रामास्वामी नायकेर सुद्धा त्यामध्ये सहभागी झालेले. ते गांधीजींच्या विचाराने प्रभावित होते आणि ते मद्रास काँग्रेस प्रांतिक समितीचे सचिव होते. मात्र 1925 पासून ते काँग्रेस आणि गांधीजी यांच्या धोरणांना विरोध करू लागले. म्हणजे सुरुवातीला रामास्वामी नायकेर गांधीवादी विचारसरणीचे होते, काँग्रेसचे समर्थक होते, पण पुढे जाऊन जे आहेत 1925 नंतर ते विरोध करायला लागले आणि त्यांनी एक वृत्तपत्र काढलं. त्याचं नाव आहे कुडी अरसू. तर इथे महत्वाची गोष्ट काय, त्यांचं वृत्तपत्र कुठलं, कुडी अरसू. या गोष्टी महत्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, की समाज सुधारकांनी कुठली संस्था स्थापन केली आहे का, हे तुम्हाला मी वेळोवेळी सांगत असतो. कुठली संस्था स्थापन केली आहे, त्यांचं वृत्तपत्र कुठलं, तर त्यांचं वृत्तपत्र आहे कुडी अरसू. आणि 1937 मध्ये ते जस्टिस पक्षाचे अध्यक्ष झाले. हा पॉइंट इथे महत्वाचा आहे, कारण प्रश्नामध्ये जो होता जस्टिस पार्टी स्थापन झाली 1917 ला. मग आता इथे जस्टिस पार्टीचे अध्यक्ष 1937 मध्ये झाले. हो, होऊ शकतात ना. जस्टिस पार्टी कोणीतरी दुसऱ्यांनी स्थापन केलेली असेल, हे अध्यक्ष झाले 1937 मध्ये. तर कसं काय ते आपण बघूया. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. जस्टिस पार्टी मद्रास प्रांतात उदयास आली होती. तिचे 3 मुद्दे होते, जे मगाशी तुम्हाला म्हटलं मी. ब्राह्मण वर्चस्वाला विरोध, हिंदीला विरोध आणि सामाजिक समता प्रस्थापित करायची. ही उद्दिष्ट जस्टिस पार्टीची होती. बरोबर का चूक, हे सांगा मला. बरोबर का चूक? बरोबर. ओके. आता त्याच्यामध्ये प्रश्न मी विचारला होता की जस्टिस पार्टीचे अध्यक्ष रामास्वामी नायकेर किंवा पेरियार झाले का. हो, झाले. पण ते कधी झाले? 1937 मध्ये. मग तोपर्यंत ते काय करत होते? तर ते तोपर्यंत काय करत होते हे तुम्हाला सांगितलं मी. काँग्रेसशी जोडले गेले होते. 25 नंतर जे आहे, 25 नंतर त्यांचा काँग्रेसशी आणि गांधीजींशी विरोध सुरू झाला. त्यांचं वृत्तपत्र आहे कुडी अरसू. वृत्तपत्राचं नाव आहे कुडी अरसू. 1937 मध्ये ते जस्टिस पार्टीचे अध्यक्ष झाले आणि 44 ला द्रविड कझगम हा पक्ष त्यांनी स्थापन केला. द्रविड कझगम म्हणजे आज जे डीएमके एआयडीएमके पक्ष आहेत, द्रविड मुन्नेत्र कझगम, त्याचं मूळ आहे द्रविड कझगम मध्ये. 44 ला त्यांनी सेल्फ रिस्पेक्ट लीग आणि जस्टिस पार्टी यांचं विलिनीकरण केलं. बघा, 25 ला काँग्रेसमधून बाहेर पडले ते आणि त्यांनी सेल्फ रिस्पेक्ट चळवळ सुरू केली. स्वाभिमान चळवळ. म्हणजेच काँग्रेसमधून बाहेर पडून रामास्वामी नायकेर यांनी काय सुरू केलं? स्वाभिमान चळवळ, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट. याच्यात सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट मध्ये काय महत्वाची गोष्ट होती? जाती व्यवस्थेवर टीका, समानता प्रस्थापित, तसंच महिलांना जे काही दुय्यम स्थान होतं त्याविरुद्ध सुद्धा त्यांनी आवाज उठवला. आणि जसं सत्यशोधक समाजाने सत्यशोधक विवाह सुरू केलेले, तसे त्यांनी ब्राह्मण पुरोहित विरहित, म्हणजे ब्राह्मण पुरोहित नसेल त्याचं विवाहामध्ये, अशा पद्धतीचं हे सगळं त्यांनी सेल्फ रिस्पेक्ट कधी सुरू केली? 25 मध्ये. 37 ला ते झाले जस्टिसचे अध्यक्ष. आणि मग पुढे जाऊन जो आहे त्यांनी मग जस्टिस आणि सेल्फ रिस्पेक्ट हे एकत्र केलं आणि द्रविड कझगम स्थापन केलं. आता कळलं का? क्रोनॉलॉजी लक्षात आली का? क्रोनॉलॉजी आली लक्षात? पण महत्वाची गोष्ट, जस्टिस पार्टीचे संस्थापक रामास्वामी नायकेर नव्हते. सेल्फ रिस्पेक्टचे रामास्वामी होते, जस्टिसचे नव्हते. जस्टिसचे कोण होतील ते पुढे सांगतो मी. जस्टिसचे अध्यक्ष कधी झाले? 37 मध्ये झाले. जस्टिसचे अध्यक्ष कधी झाले? 37 मध्ये झाले. आणि त्यांचा वाद होता गांधीजींच्या वर्णाश्रम संकल्पनेविरुद्ध. चातुर्वर्ण जी काही पद्धत आहे त्यावरून त्यांचं गांधीजींशी वाद झाला होता. आता सगळ्यात पहिल्यांदा मद्रास प्रांतातल्या ब्राह्मणेतर चळवळीवर प्रकाश टाकूयात. मद्रास नॉन ब्राह्मण असोसिएशन स्थापन केली होती पी सुब्रमण्यम आणि एम नायडू यांनी 1909 मध्ये, पण तिला अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. मग मद्रास युनायटेड लीग स्थापन झाली 1912 मध्ये. त्यांची नावं तुम्हाला दिलेली आहेत. ते बेसिकली काय उद्दिष्ट होतं? बिगर ब्राह्मण विद्यार्थी यांच्यासाठी वसतिगृह स्थापन करायचे. जसे सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून कृष्णराव भालेकरांनी केले होते, तशी वसतिगृह स्थापन करायची. पुढे जाऊन
साऊथ इंडियन लिबरल फेडरेशन स्थापन झाली. साऊथ इंडियन लिबरल फेडरेशन स्थापन झाली 1916 साली. साऊथ इंडियन लिबरल फेडरेशन. त्याच्यामध्ये टी नायर, पी त्यागराज आणि रामास्वामी मुदलियार. नीट नाव आडनाव वाचा. रामास्वामी मुदलियार म्हटलंय, नायकेर नाही म्हटलंय. तर साऊथ इंडियन लिबरल फेडरेशन ही जी संस्था आहे ही स्थापन झाली 1916 साली. ओके. आणि या संस्थेचं राजकीय अंग होतं जस्टिस पक्ष. हे लक्षात घ्या. म्हणजे जस्टिस पार्टीचे संस्थापक कोण येतील? नायर, त्यागराज, रामास्वामी मुदलियार. आता क्लिअर झालं का? जस्टिस पार्टी स्थापन झाली 1917. रामास्वामी मुदलियार हे संस्थापक आहेत, रामास्वामी नायकेर नाही. परत परत सांगतोय कारण इथे कन्फ्युज होतात. पेरियार किंवा रामास्वामी नायकेर कधी झाले अध्यक्ष जस्टिस पार्टीचे? 1937 मध्ये अध्यक्ष झाले. चला, इथपर्यंत सगळ्यांना कळलं आहे का? साऊथ इंडियन लिबरल फेडरेशन ही संस्था 1916 मध्ये स्थापन झाली. त्याच्या संस्थापकांची नावं सांगितली, नायर, त्यागराज, रामास्वामी मुदलियार. या संस्थेचं राजकीय अंग, कारण ही सामाजिक संस्था होती, हिची राजकीय अंग जस्टिस पार्टी स्थापन झाली 1917 साली. आणि मग रामास्वामी नायकेर किंवा जेव्हा मी त्यांना म्हणतोय पेरियार, हे अध्यक्ष झाले 1937 साली जस्टिस पक्षाचे. त्याच्या अगोदर ते सेल्फ रिस्पेक्ट मध्ये होते. इथपर्यंत कळलं आहे का? पटापट एकदा सांगा मला. नसेल कळलं तर तसंही सांगा मला. न कळण्यासारखं काही नाहीये. 3 गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत. आणि आता बाकीच्यांनी पण उत्तरं द्या. काही ठराविक विद्यार्थी उत्तरं देत आहेत, तर कळत नाही मला सगळ्यांना बाकीच्यांना कळतंय का ते. येस, व्हेरी गुड. आता जस्टिस पक्षाने काय केलं? तर इथे टी.एम. नायर यांचं हिंदू हे वृत्तपत्र होतं, त्याच्यातून ध्येय धोरण मांडली. बिगर ब्राह्मण समाजाच्या राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी प्रयत्न करायचं. बिगर ब्राह्मण समाजाचे प्रश्न होते, त्यांची ओळख करून द्यायची, सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळवून द्यायचं, हा यांचा उद्देश होता. आणि अॅनी बेझंट यांची होम रूल लीग चळवळ होती, त्याला जस्टिस पक्षाने विरोध केला. गांधीजी म्हणजे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे अराजक अशी टीका करून असहकार चळवळीला पण विरोध केला. म्हणजे असहकार चळवळीला विरोध, होम रूल लीगला विरोध. त्याचबरोबर मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्डवाले मॉन्टेस्क्यू मद्रासमध्ये आलेले, तेव्हा जस्टिस पक्षाने 5 बिगर ब्राह्मण जाती होत्या मद्रास प्रांतातील, त्यांच्यासाठी राखीव जागा मागितल्या. म्हणजे थोडक्यात यांचं काम होतं की जे मद्रास प्रांतात किंवा दक्षिण भारतात बिगर ब्राह्मण समाज आहे त्याचं राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक त्याची उन्नती झाली पाहिजे. ज्या पद्धतीने ब्राह्मणेतर चळवळ महाराष्ट्रामध्ये होती, त्याच पद्धतीने ही जस्टिस पक्ष होता तुमचा मद्रासमध्ये. ब्राह्मणेतर पक्ष महाराष्ट्र, जे मी तुम्हाला सांगितलं, भास्करराव जाधव, अण्णासाहेब लट्टे, शाहू महाराज, या सगळ्यांना म्हणतो आपण ब्राह्मणेतर चळवळ. तर त्याच पद्धतीने मद्रासमध्ये जी चळवळ झाली तिला आपण म्हणतो जस्टिस पार्टी. इथपर्यंत क्लिअर आहे? हे चांगलं लक्षात राहायला पाहिजे. पी.एम. नायर हे चेन्नई मधले नामवंत डॉक्टर होते, जस्टिस पक्षाचे संस्थापक होते. आणि आपल्या महाराष्ट्राशी कसा संबंध आहे? तर सत्यशोधक समाजाचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि शाहू महाराज यांनी त्यांना पाठबळ दिलेलं होतं. आपले राजश्री शाहू महाराज यांनी पाठबळ दिलेलं होतं आणि त्यांनी 2 वृत्तपत्र सुरू केली, जस्टिस आणि आंध्र प्रकाशिका. आंध्र प्रकाशिका होतं तमिळ आणि तेलुगू मध्ये आणि जस्टिस होतं इंग्रजीमध्ये. आंध्र प्रकाशिका आणि जस्टिस ही 2 वृत्तपत्र टी.एम. नायर यांनी सुरू केली. जस्टिस पक्षाचे ते संस्थापक होते. परत एकदा सांगतो, रामास्वामी झाले 1937 मध्ये अध्यक्ष. रामास्वामी नायकेर हे नाव आणि त्यांचं टोपण नाव रामास्वामी नायकेर. त्यांचे समर्थक त्यांना बोलवायचे पेरियार म्हणून. जसं आपण महात्मा म्हणतो गांधीजींना किंवा अन्य लोकांना, तर इथे पेरियार म्हणून त्यांना ओळखलं जायचं. आता जस्टिस पक्षाने कशी कामगिरी केली? तर 1919च्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मद्रास प्रांतात ते निवडून आले होते.
काँग्रेसने त्या बहिष्कार टाकलेला, स्वराज्य पक्ष वगैरे तुम्हाला आठवत असेल, काँग्रेसचा बहिष्कार होता. तर मद्रास प्रांतिक कायदे मंडळात 63 जागा जस्टिस पक्षाने जिंकल्या. सुब्बय्या रायडू हे मद्रासचे पहिले मुख्यमंत्री झाले. पण पुढे 37 मध्ये जस्टिस पक्षाचा प्रभाव संपुष्टात आला. सेल्फ रिस्पेक्ट चळवळ जे मी तुम्हाला सांगितली 1925 मध्ये पेरियार यांनी सुरू केली, त्यामध्ये विलीन करावं लागलं. आणि मग पुढे 38 मध्ये पेरियार यांनी स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक द्रविड नाडू म्हणजे वेगळा देश मागितला त्यांनी. आणि क्रिप्स मिशनला पण सांगितलं होतं की आम्हाला स्वतंत्र द्रविड नाडू पाहिजे, दक्षिण भारताचा स्वतंत्र राज्य पाहिजे, हे क्रिप्सला पण त्यांनी सांगितलेलं होतं. हे एक महत्वाचं पार्ट इकडे आहे पेरियार यांच्या बाबतीत. कळलं इथपर्यंत? चला क्विकली समराईज करतो मी. पेरियार रामास्वामी नायकेर, त्यांचं वृत्तपत्र कुडी अरसू, काँग्रेसमधून बाहेर पडून काय काढलं, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट, आणि मग 37 ला ते झाले जस्टिसचे अध्यक्ष. हे झालं रामास्वामी नायकेर यांचं. आणि ऑब्विसली प्रांत आहे त्यांचा तमिळनाडू, प्रांत आहे त्यांचा तमिळनाडू. पुढे एक आहे तमिळनाडू नंतर दुसरा एक प्रांत आहे केरळ. तर तिथे SNDP चळवळ सुरू झालेली. SNDPचा फुल फॉर्म आहे श्री नारायण धर्म परिपालन योगम, SNDP चळवळ. आणि ती सुरू केली होती श्री नारायण गुरु यांनी. का सुरू केली होती? तर केरळमध्ये एझवा नावाची जात होती. त्या एझवा जातीला अस्पृश्य मानलं जात होतं. त्यांना मंदिर प्रवेश नव्हता, शिक्षणाचा अधिकार नव्हता, वेद ऐकण्याचा अधिकार नव्हता. मग श्री नारायण गुरु यांनी या एझवा जातीला पुढे आणण्यासाठी ही श्री नारायण धर्म परिपालन योगम सुरू केलं. आणि त्यांनी स्वतः देवळं काढली, देवविरहित देवळं. म्हणजे काय, तर मूर्तीच्या जागी आरसे ठेवले, म्हणजे माणसांमध्ये देव असतो हे दाखवण्यासाठी त्यांनी हे सुरू केलं. आणि त्यांची घोषणा होती एक जात एक धर्म सर्वांसाठी एक देव. आणि त्यांचा सुद्धा वर्णाश्रम संकल्पनेला विरोध होता. म्हणून त्यांनी स्लोगन काय दिली आहे बघा, एक जात एक धर्म सर्वांसाठी एक देव. आणि म्हणून त्यांनी देवविरहित देवळं सुरू केलेली होती. तर श्री नारायण धर्म परिपालन योगम SNDP, SNDP केरळ, जस्टिस तमिळनाडू, हे लक्षात ठेवायचंय. जस्टिस तमिळनाडू, SNDP केरळ. बरोबर? क्लिअर आहे का इथपर्यंत? येस. आता थोडस मी मुस्लिम समाजाकडे वळतोय. आणि या ठिकाणी मी म्हटलंय आहार चळवळ. आता बाकी प्रश्न मी डिस्कस नाही करत, डायरेक्टली आहार चळवळीकडे येतो. कारण तुम्हाला माहितीये बद्रुद्दीन तैयबजी काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते, हे सांगितलेलं आहे आपण. सर सय्यद अहमद खान यांच्या समर्थकांनी विरोध केला होता. हो, आता सर सय्यद अहमद खान हे एक वेगळे बाब आहे, ते आपल्याला बघायला लागेल. आता मी डायरेक्टली आहार चळवळीकडे येतो. आहार चळवळ जी आहे ही कट्टर राष्ट्रवादावर आधारित चळवळ होती. हा पहिला पॉइंट. तिचा ब्रिटिश सरकारला विरोध होता. तुम्ही म्हणाल याच्यात वेगळं काय? तर वेगळं आहे. मौलाना मोहम्मद अली, हे जे मौलाना मोहम्मद अली आहेत हे स्वदे खिलाफत मधले आहेत. मोहम्मद अली जिना नाही आहेत, मौलाना मोहम्मद अली. त्याचबरोबर हकीम अजमल खान यासारखे लोक यामध्ये होते. तर आहार चळवळीचे नेते कोण? हकीम अजमल खान, मौलाना मोहम्मद अली यासारखे नेते या आहार चळवळीमध्ये होते. आणि याला मुस्लिम उलेमांचा सुद्धा पाठिंबा मिळाला होता. मुस्लिम उलेमांचा. का? तर ही चळवळ ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध होती. आता विरुद्ध होती त्याचं कारण काय ते तुम्हाला सांगतो, पण त्याच्या अगोदर वहाबी चळवळ एक तुम्हाला सांगतो. आता बघा, तुम्हाला दोन चळवळी कळल्या आहेत. एक झाली आहार चळवळ, आता दुसरी तुम्हाला मी सांगतोय वहाबी चळवळ. वहाबी चळवळीच्या संदर्भात ही उदयास आली पंजाब प्रांतात. आणि याचे दोन महत्वाचे नेते होते, शाह अब्दुल अजीज आणि
सय्यद अहमद बरेलावी. वहाबी चळवळीचे दोन नेते होते, सय्यद बरेलावी आणि शाह अब्दुल अजीज. त्यांचा सुरुवातीला शीख सत्तेला विरोध होता, कारण पंजाबमध्ये सुरुवातीला कोण होतं? शीख सत्ता होती. बरोबर आहे का चूक आहे? रणजित सिंगांची शीख सत्ता होती की नाही सुरुवातीला पंजाबमध्ये? पुढे जाऊन शिखांकडून ब्रिटिशांकडे कारभार आला, त्यामुळे ब्रिटिश विरोधी चळवळ झाली. त्या वहाबी चळवळीचं वैशिष्ट्य काय? सुरुवातीला पंजाब प्रांतात उदयास आली. शाह अब्दुल अजीज सय्यद बरेलावी होते, पण आता मुस्लिम समाजामध्ये दोन चळवळी होत्या. एक मुस्लिम संस्कृतीचं मूल्य जाणणारी, त्याच्यामध्ये बरेलावी चळवळ आपल्याला ऍड करावी लागेल. आणि बरेलावीचं अजून एक वैशिष्ट्य, हिचं प्रमुख केंद्र झालं पटना. मगाशी तुम्हाला म्हटलं उदयास आली पंजाबमध्ये, पण हिचं प्रमुख केंद्र बनलं पटना. तर मुस्लिम सुधारणा चळवळी सुद्धा दोन भागात डिवाइड होती. एक देवबंद, एक एक मुस्लिम संस्कृतीचं मूल्य जाणणारी. जसं हिंदूंमध्ये आपण बघितलं की त्यांचं म्हणणं होतं की हिंदू समाजामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत त्या दूर करायला पाश्चिमात्य संकल्पनांचा आधार घ्यायला नको. तसंच मुस्लिमांमध्ये देवबंद, बरेलावी, अहमदी हे तीन पंथ होते किंवा तीन चळवळी होत्या. पंथ नाही म्हणणार मी, चळवळ म्हणेन. आणि दुसरे दोन प्रवाह जे होते, एक होतं त्याच्यामध्ये अलीगड. तुम्हाला म्हटलं सय्यद अहमद खान, हे जाणून घ्यावं लागेल. तर पाश्चात्य संस्कृतीचा एक भाग होता आणि भारतीय संस्कृती किंवा मुस्लिम संस्कृतीचं मूल्य जाणणारा एक भाग होता. तर देवबंद वगैरे बघूयात आपण. आता सगळ्यात पहिले अलीगड बघूयात. या अलीगड चळवळीचे प्रणेते होते सर सय्यद अहमद खान. त्यांनी मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केलं होतं अलीगडला 1875 मध्ये. का स्थापन केलं होतं? तर मुस्लिम समाजामध्ये सुधारणा घडवून आणायची आणि पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार करायचा. अलीगड चळवळ हिची सुरुवात कशी झाली? तर अलीगडला मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज कोणी सुरू केलं? सर सय्यद अहमद खान यांनी. कधी सुरू केलं? 1875. का सुरू केलं? तर मुस्लिम समाजामध्ये त्यांना सुधारणा घडवून आणायच्या होत्या, पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार करायचा होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर सांगायची तर मुस्लिम युवकांमध्ये ब्रिटिश निष्ठा निर्माण करायची. कारण 1857चा उठाव होऊन गेलेला होता. मुस्लिमांना असं वाटत होतं की एकेकाळी आपण या देशाचे सत्ताधारी होतो, मुघल होते ना, पण ब्रिटिशांनी आपल्याला सत्ताधारीवरून आपली सत्ताधारी जमात नष्ट केलेली आहे आणि म्हणून मुस्लिमांमध्ये असंतोष होता. तर सर सय्यद अहमद खान यांनी काय प्रयत्न केले की आपण काय करूयात, त्यांचं म्हणणं असं होतं की पाश्चिमात्य शिक्षणाचा लाभ घेऊयात आणि ब्रिटिश राजवटीचे फायदे उचलूयात, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचा उद्देश काय होता? ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज सारखं विद्यापीठ निर्माण करायचं आणि बुद्धिमान मुस्लिम युवक घडवायचे. आता या संस्थेत बरेचसे कर्मचारी होते ब्रिटिश. तुम्हाला लक्षात आलं का अलीगड चळवळीचा मुख्य उद्देश काय? पाश्चिमात्य शिक्षण हा तर आहेच, पण सगळ्यात महत्वाचा उद्देश काय? मुस्लिम समाजामध्ये सुधारणा घडवून आणायची आणि ब्रिटिशांच्या बद्दल मुसलमानांमध्ये निष्ठा निर्माण करायची. क्लिअर इथपर्यंत? क्लिअर आहे का? आता सय्यद अहमद खान यांचा जन्म झालेला दिल्लीला 1817 मध्ये. त्यांचे पूर्वज मुघल सेवेमध्ये होते. मात्र सय्यद अहमद खान 21व्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सहभागी झाले. 1857च्या उठावात ते बिजनौर येथे कार्यरत होते आणि या उठावात ब्रिटिश अधिकाऱ्यांचं संरक्षण त्यांनी केलं होतं. म्हणजे ते 1857च्या उठावात त्यांनी ब्रिटिशांची साथ दिली आणि 1863 मध्ये त्यांनी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. तर एका परीक्षेमध्ये सायंटिफिक सोसायटीचा उद्देश विचारला होता. तर उद्देश काय होता? तर इंग्रजीमधील साहित्य उर्दूमध्ये भाषांतरित करायचं, जेणेकरून पाश्चिमात्य शिक्षण आणि साहित्य यांचा मुस्लिम समाजात प्रसार होईल. तर सय्यद अहमद खान यांची एक संस्था महत्वाची सायंटिफिक सोसायटी. अलीगड महाविद्यालय नंतर येईल. अँग्लो ओरिएंटल कॉलेज, अलीगड महाविद्यालयाचं नाव काय? मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज, जे मगाशी तुम्हाला सांगितलं.
आणि गाझीपूर युपीला सायंटिफिक सोसायटी त्यांनी स्थापन केली. तिचा उद्देश पण तुम्हाला कळला. पाश्चिमात्य शिक्षण आणि साहित्य यांचा प्रसार कसा करता येईल, तर भाषांतर करायचं उर्दूमध्ये. अलीगड महाविद्यालयाचे पहिले 3 प्राचार्य यांची पण नावं महत्वाची आहेत. जे 1875 मध्ये सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलं होतं अलीगड महाविद्यालय. त्याचे 3 प्राचार्य होते, थिओडर बेक, थिओडर मॉरिन्सन आणि विल्यम आर्चबोल्ड. त्यामुळे या तिघांनी पुरेपूर प्रयत्न केले की पाश्चिमात्य शिक्षण मिळेल आणि इथले युवक जे आहेत हे ब्रिटिश निष्ठ होतील. आता सय्यद अहमद खान यांनी काय केलं, तर लॉयल मोहमेडन ऑफ इंडिया हे पत्रक त्यांनी काढलं 1860 मध्ये. आणि त्यांनी सांगितलं की मुस्लिमांनो, ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध भूमिका सोडून द्या, आता आपण ब्रिटिश निष्ठ होऊयात. 1878 मध्ये त्यांची निवड केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य म्हणून झाली होती. आणि एक त्यांचं मासिक आहे तहदीब उल अखलक, या माध्यमातून मुस्लिम समाजात शिक्षण प्रसाराचं काम त्यांनी केलं. तहदीब उल अखलक. त्याचबरोबर मोहमेडन एज्युकेशनल कॉन्फरन्स 1886 पासून त्यांनी भरवायला सुरुवात केली होती. ही एक संस्था आली त्यांची मोहमेडन एज्युकेशनल कॉन्फरन्स. आणि काँग्रेसला विरोध करत त्यांनी युनायटेड पॅट्रिओटिक असोसिएशन स्थापन केली. युनायटेड पॅट्रिओटिक असोसिएशन संस्था कोणी स्थापन केली? सय्यद अहमद खान यांनी. कशासाठी? काँग्रेसला विरोधसाठी. मोहमेडन एज्युकेशनल कॉन्फरन्स कोणी आयोजित करायला सुरुवात केली? सय्यद अहमद खान यांनी 1886. क्लिअर आहे का इथपर्यंत? येस. दुसरे एक समाज सुधारक आहेत नवाब अब्दुल लतीफ. बंगालमधील समाज सुधारक होते. आधुनिक शिक्षणाचा प्रसार मुस्लिम समाजात व्हावा हा त्यांचा उद्देश होता. ते सुद्धा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये होते. कलकत्ता महापालिकेच्या जस्टिस ऑफ पीस, तुम्हाला मी जस्टिस ऑफ पीस पद सांगितलेलं आहे. तर कोण कोण जस्टिस ऑफ पीस होते ते तुम्हाला काल सांगितलं मी. त्याच्यात हे सुद्धा नाव ऍड होईल, नवाब अब्दुल लतीफ. आणि त्यांनी मोहमेडन लिटररी सोसायटी स्थापन केली. हा एक महत्वाचा उद्देश. कधी स्थापन केली? 1863. तर मोहमेडन लिटररी सोसायटी कुणी स्थापन केली? उत्तर येईल नवाब अब्दुल लतीफ. बघा, याकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. या मुस्लिम समाज सुधारकांच्या संस्था महत्वाच्या आहेत. मुस्लिम जे समाज सुधारक होते त्याच्यामध्ये फार लोक नाही आहेत. जे आहेत जसं की नवाब अब्दुल लतीफ आहेत, त्याच्यामध्ये कन्फ्यूज खूप होतो आपण. तर 1863 ला मोहमेडन लिटररी सोसायटी स्थापन केली अब्दुल लतीफ यांनी. उद्देश काय? आधुनिक शिक्षणाचा प्रसार. आणि जी सायंटिफिक सोसायटी सय्यद अहमद खान, सायंटिफिक सोसायटी कोण? सय्यद अहमद खान. त्यामध्ये सुद्धा नवाब अब्दुल लतीफ यांनी काम केलेलं होतं. क्लिअर इथपर्यंत? आता एक तिसरी चळवळ, ती म्हणजे देवबंद चळवळ. बरेलावी बघितली आपण. बरेलावीचा उद्देश काय? ब्रिटिश विरोध. बरोबर आहे का चूक आहे मला सांगा. बरेलावीचा उद्देश आहे ब्रिटिश विरोध. बरोबर आहे का चूक आहे? बरेलावीचा उद्देश ब्रिटिश विरोध. मगाशीच तुम्हाला सांगितलं ना, पंजाबमध्ये उदयास आली ब्रिटिश सत्तेला विरोध, सय्यद अहमद बरेलावी. बरोबर ना? तर बरेलावी झाली पंजाबमध्ये, तिचं प्रमुख केंद्र होतं बिहार. आणि आता मी देवबंद कडे जाणार आहे. ज्या 3 चळवळी होत्या त्यातली एक झाली देवबंद, एक झाली बरेलावी. पैकी अलीगड कुठली? अलीगड पाश्चिमात्यवाली आहे. या पाश्चिमात्य नाही, पाश्चात्य संस्कृतीला विरोध करणाऱ्या होत्या. कुठल्या कुठल्या? बरेलावी आणि देवबंद. आता देवबंदचा उद्देश काय होता, तर देवबंद समजून घेऊ. देवबंद आजही ठिकाण आहे युपी मध्ये, सहारनपूर जिल्ह्यामध्ये. 1867 मध्ये ही देवबंद चळवळ सुरू झाली होती. तिचे 2 महत्वाचे नेते होते, मोहम्मद कासिम मनोवटी आणि रशीद अहमद गंगोई. ही पण नावं लक्षात ठेवायची आहेत. रशीद अहमद गंगोई आणि विनायक म्हणतोय, रशीद अहमद गंगोई आणि मोहम्मद कासिम वनवटी, हे 2 नेते देवबंदचे होते. आणि आता इथे उलट आहे, अलीगड वर्सेस देवबंद असं कंपॅरेटिव्ह जर आपण बघितलं तर
पाश्चिमात्य शिक्षणाचा मुस्लिम समाजात प्रसार करायचा नाही, प्रसार रोखायचा. देवबंद वर्सेस अलीगड. अलीगडनी सांगितलं करा, पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार करा. यांनी सांगितलं गरज नाही. आणि अलीगडला काउंटर म्हणून त्यांनी मदरसा शिक्षण पद्धत सुरू केली. मदरसा शिक्षण पद्धत, महाविद्यालय नको, मदरसा पद्धत करूयात. मुस्लिम धर्मग्रंथांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करायला लावू, धार्मिक शिक्षण, धार्मिक नेतृत्व यासाठी तयार करू. आणि देवबंदनी भारतीय काँग्रेसच्या स्थापनेचं स्वागतच केलं. आणि देवबंदचे जे उलेमा होते त्यांनी सय्यद अहमद खान आणि अलीगड यांच्या विरुद्ध फतवा काढला होता. तर देवबंद विरुद्ध अलीगड दोघांचं पूर्ण अपोजिट आहे. अलीगडचे सय्यद अहमद खान, देवबंदचे मोहम्मद कासिम बनवटी आणि रशीद अहमद गंगोई. क्लिअर आहे का इथपर्यंत सगळ्यांना? येस. कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवा, निश्चित पद्धतीने उपयोग होईल. आणि जसं आपण समाज सुधारणा चळवळीत बघितलेलं आहे तसं इथेही बघायचं. काय तर 3 महत्वाच्या गोष्टी. देवबंद म्हटल्यावर ठिकाण, ठिकाण कुठलं? युपी मध्ये सहारनपूर. नेते किंवा संस्थापक मोहम्मद कासिम बनवटी, रशीद अहमद गंगोई. आणि तिसरं म्हणजे उद्देश. 3 गोष्टीमध्ये समराईज करत राहा. सेम गोष्ट SNDP ची येते हिंदूमध्ये. SNDP केरळ, उद्देश काय? एजवाचा उद्धार. आणि तिसरी महत्वाची गोष्ट नारायण गुरु. चला, माझी SNDPचा काही प्रश्न आला तर इथे मी 3 गोष्टी केलेल्या आहेत ना. सेम गोष्ट देवबंद, युपी मध्ये एक्झॅक्ट देवबंदच आहे, सहारनपूर युपी. नेत्याची नावं लक्षात ठेवली, मोहम्मद कासिम बनवटी, रशीद अहमद गंगोई. उद्देश पूर्णपणे अपोजिट. काँग्रेसला पाठिंबा, सय्यद अहमद खान यांना विरोध, पाश्चिमात्य संस्कृतीला विरोध. हे कळलं का इथपर्यंत तुम्हाला? क्लिअर आहे? पुढे एक मोहम्मद अल हसन हे देवबंदचे नवीन उलेमा आले. त्यांनी देवबंद आणि भारतीय राष्ट्रवाद यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला, पण ते इतके महत्वाचे नाहीत. पहिले 2 नेते तुम्हाला सांगितले ते महत्वाचे आहेत. इथपर्यंत क्लिअर आहे का? पुढचे एक मराठी मुसलमान असं आपण म्हणता येईल याला. क्लिअर आहे का? कोणाचा काही रिप्लाय येत नाहीये. मौलाना मौदादी यांचा जन्म झाला औरंगाबादला 1903 मध्ये. आणि आता इथे गोष्ट काय येते की जमाते उलेमा ही हिंद या संस्थेशी ते जोडले गेलेले होते. आणि द मुस्लिम या मुखपत्राचे ते संपादक होते. खिलाफत चळवळीत सहभागी झाले. गांधीजींशी त्यांचा चांगला परिचय होता किंवा गांधीजींच्या व्यक्तिमत्वाने ते प्रभावी झाले होते. तर सय्यद अहमद खान जसं एका बाजूला आहेत तसेच राष्ट्रवादी विचारांचे लोक एका बाजूला आहेत. त्यामध्ये एक नाम आहे मौलाना मौदादी, आपल्या औरंगाबादचे आहेत, खिलाफतशी जोडले गेलेले. जमाते उलेमा हे हिंद या संस्थेशी ते संबंधित होते. कट्टर राष्ट्रवादी संघटना होती. आणि द मुस्लिम या मुखपत्राचे ते संपादक होते. आणि 1938 ला त्यांनी दारुसलाम अकॅडमी पठाणकोट JK इथे स्थापन केली होती. तर मौलाना मौदादी हे एक नाव महत्वाचं आहे. आणि ऑब्विसली मुस्लिम संवर्धन म्हटलंय त्यामुळे पाश्चात्याला त्यांचा विरोधच असणार आहे ना, इस्लामी भाषेचा प्रसार. मौलाना मौदादी. आता वहाबी जे मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यानंतर एक आली, ही झाली वहाबी. आता इथे बरेलावी एक सांगतो तुम्हाला. अहमद रजा खान बरेलावी. वहाबी वेगळी, ही आहे बरेलावी. वहाबी तुम्ही बघून घेतलेली आहे. पंजाबमध्ये उदयास आली, तिचं प्रमुख केंद्र होतं पटना. 2 नेते सांगितले. आता इथे बरेलावी आलेली. बरेलावीचे नेते होते अहमद रजा खान बरेलावी. अहमद बरेलावी यांचं पण केंद्र होतं पटना. पण फरक काय आहे? तर फरक हा होता की वहाबीला पण त्यांचा विरोध होता, कारण हे स्वतः सुन्नी होते. शिया आणि सुन्नी असे 2 पंथ आहेत. त्यामुळे बरेलावी सुन्नी पंथाचे होते. त्यामुळे त्यांनी दोघांना विरोध केला. एक वहाबीला विरोध केला आणि आर्य समाजाला पण त्यांनी विरोध केला. कारण आर्य समाज काय करायचं तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं लेक्चरच्या, शुद्धीकरण. जे धर्म सोडून गेलेत त्यांना परत आणत होते आणि त्याच्यातून वाद झाला होता. तर अहमद बरेलावी, अहमद रजा खान बरेलावी हे बरेलावीचे होते. त्यांचं पण केंद्र होतं पटना. वहाबीचं केंद्र पण होतं पटना, पण वहाबी उदयास आलेली पंजाबला. तर बरेलावी झाली, वहाबी झाली
देवबंद झाली, या 3 चळवळी ज्या आहेत, या 3 चळवळी संवर्धनवाल्या होत्या. कॉमन शब्द कन्झर्वेशन, मुस्लिम संवर्धन. आणि अलीगड जी आहे ही पूर्णपणे वेगळी होती, पाश्चात्य. इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? अजून मला कव्हर करायच्या होत्या पण वेळेचं हे आहे, तर उद्या मी त्या एक अहमदीय चळवळ राहिलेली आहे, ती अहमदीय चळवळ 2-3 समाज सुधारक बघून पुढचा पार्ट मी घेईन. येस, कोणाला आता काय जो डाऊट होता तो प्लीज मला विचारा. सेशनच्या सुरुवातीला कोणीतरी म्हटलं होतं, कोणी म्हटलं ते माझ्या लक्षात नाही, किंवा कुणालाही जो डाऊट आहे त्यांनी तो विचारा. हो, ते मी एक्सप्लेन करीन. ते एक्सप्लेन करायचंय कीर्ती मॅडम, हे बाकी आहे आपलं. 3 हे आहेत, रयतवारी, महालवारी आणि कायमदारा. करायचंय ते. जमीन महसुलाच्या त्या पद्धती आहेत, त्याच्यातले तिघांचे फरक आहे ते सांगणार आहे. ओके, आता कोणाला काही डाऊट आहे अजून? जर डाऊट असेल तर मला विचारा, नसेल तर मी सेशन एंड करतो. ओके, चला एंड करतो मी आजचं आपलं सेशन या ठिकाणी. सगळ्यांना कळतंय, सगळ्यांना लक्षात येत आहे गोष्टी? तर लेक्चर आवडलं असेल तर जरूर रेटिंग द्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला लेक्चर आवडतंय तर जास्तीत जास्त याला रेटिंग द्या. ओके, चला एंड करतो मी आजचं सेशन. उद्या भेटूयात. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट.